नमस्कार नमस्कार श्रोते हो, मी रेडिओ सखी चेतना जोशी आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मातीचा गंध, लोकजीवनाची स्पंदनं आणि आपल्या समृद्ध परंपरेचा सुरेल वारसा या साऱ्यांना आपल्या मनाशी जोडणारं संगीत म्हणजे लोकसंगीत. लोकभावना आणि लोकसंस्कृतीचा हा जिवंत ठेवा आपल्या स्वरतालातून आजही आपल्याला समृद्ध करत आहे. अशाच लोकसंगीताच्या विविध रंगांची आणि सुरांची मैफल घेऊन आलो आहोत. चला या सुरेल प्रवासाला सुरुवात करूया सखी भगिनी मंडळ रत्नागिरी यांच्या सोबतीनं. श्रोते हो, सखी भगिनी ग्रुप सादर करीत आहेत लोकसंगीताचा कार्यक्रम. सहभागी कलाकार आहेत शुभांगी भावे, नेहा जोशी, प्रज्ञा रायकर जोशी, माया तांबे, रेणुका आठले आणि स्निग्धा तांबे. हार्मोनियम साथ केली आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांनी. तबला साथ केदार साठे यांची, तर तालवाद्य मुक्ता जोशी. निवेदन अपर्णा गोगटे. लोकसंगीत म्हणजे आपली माती, आपली संस्कृती यांना पकडून ठेवणारा पारंपरिक बाज. आराध्य दैवत श्री गणेशाच्या श्लोकाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे. माथा शेंदूर पाझरे वरिवरे, दुर्वांकुरांचे तुरे. माझे चित्त नुरे मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कविरे, त्या मोरयाला स्मरे, त्या मोरयाला स्मरे. मंगलमूर्ती मोरया. आत्म्याचा आणि परमात्म्याचा नाद म्हणजे सोहम. मन शांत करणारा आणि मनाला भिडणारा नाद ऐकूया. अभंग सोहम सोहम नाद अनाहत. सोहम सोहम नाद अनाहत, इथे राहिला भरून. सोहम सोहम नाद अनाहत, इथे राहिला भरून. योगी पुरुषा स्वामी स्वरूपा, योगी
कोकणात गौराईचा सण मोठ्या थाटात साजरा होतो. ही गौराई म्हणजे माहेरवाशिणीचं प्रतीक. रत्नदुर्ग किल्ल्यावर आलेल्या लाडक्या गौराईला दागिने घडवण्यात इथले कारागीर मग्न झालेत. ऐकूया गौराई गीत. गडावर गड रत्नागिरीचा ग गौराई, गडावर गड रत्नागिरीचा ग गौराई, इथले सोनार कारागीरचं ग गौराई, इथले सोनार कारागीरचं ग गौराई, कर्णफूल गडवी नाना परीचं ग गौराई, कर्णफूल गडवी नाना परीचा ग गौराई, कर्णफुलांवर कुसुम काढते ग गौराई, कर्णफुलांवर कुसुम काढते ग गौराई, चंद्रहार गडवी नाना परीचा ग गौराई, चंद्रहार गडवी नाना परीचा ग गौराई, चंद्रहारावर कुसुम काढते ग गौराई, चंद्रहारावर कुसुम काढते ग गौराई, पाटल्या गडवी नाना परीचा ग गौराई, पाटल्या गडवी नाना परीचा ग गौराई, पाटल्यांवर कुसुम काढते ग गौराई, पाटल्यांवर कुसुम काढते ग गौराई, कमरपट्टा गडवी नाना परीचा ग गौराई, कमरपट्टा गडवी नाना परीचा ग गौराई, कमरपट्ट्यावर कुसुम काढते ग गौराई, कमरपट्ट्यावर कुसुम काढते ग गौराई, पैंजण गडवी नाना परीचा ग गौराई, पैंजण गडवी नाना परीचा ग गौराई, पैंजणांवर कुसुम काढते ग गौराई, पैंजणांवर कुसुम काढते ग गौराई, वासोळ्या गडवी नाना परीचा ग गौराई, वासोळ्या गडवी नाना परीचा ग गौराई, वासोळ्यांवर कुसुम काढते ग गौराई, वासोळ्यांवर कुसुम काढते ग गौराई, ग गौराई, लग्नगीत म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो सुशोभित मंडप. ताशे, वाजंत्री, करवल्या, टोकणे सगळ्यांची गडबड. या लग्नप्रसंगी काही पारंपरिक गीते म्हणून देवांना आमंत्रण दिले जाते. त्यामुळे लग्न समारंभाला आयाम येतो. असंच एक लग्नगीत ऐकूया. गणपतीला विणा ठेवियला, गणपतीला विणा ठेवियला, आदिवंदियेला गणराज, आदिवंदियेला गणराज, आदिवंदियेला गणराज, गणपतीला गणपतीला, सवाखंडी गहू, सवाखंडी गहू, नवरीला गणसोत बहू, नवरीला गणसोत बहू, गणपतीला गणपतीला, सवाखंडी सुपारी, सवाखंडी सुपारी,
बाळकृष्णाच्या लीला आणि यशोदेचे वात्सल्य यांचा सुंदर मिलाप. श्रीकृष्णाच्या बालक्रीडा सांगणारं हे गीत ऐकूया. कृष्ण घालितो लोळणं. कृष्ण घालितो लोळण आली यशोदा धावून कृष्ण घालितो लोळण आली यशोदा धावून काय रे मग बाळा तुला देते मी आणून काय रे मग बाळा तुला देते मी आणून आई मला चंद्र दे आणून त्याचा चेंडू दे करून आई मला चंद्र दे आणून त्याचा चेंडू दे करून असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं आई मला वाघ दे आणून त्याचा घोडा दे करून आई मला वाघ दे आणून त्याचा घोडा दे करून असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं आई मला चांदण्या दे पकडून त्याच्या लाया दे करून आई मला चांदण्या दे पकडून त्याच्या लाया दे करून असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं. जोगवा म्हणजे श्रद्धेचा आणि परंपरेचा संगम. काही ठिकाणी नवरात्रामध्ये घरोघरी जोगवा मागण्याची प्रथा आहे. या सख्या भक्तीचा जोगवा मागत आहेत. जोगवा मागते जोगवा घाला. जोगवा मागते जोगवा घाला जोगवा मागते जोगवा घाला जोगवा मागते जोगवा घाला जोगवा मागते जोगवा घाला जोगवा मागते गणपतीला जोगवा मागते विनायकाला जोगवा मागते गणपतीला जोगवा मागते विनायकाला सिद्धी सिद्धीचा जोगवा घाला जोगवा मागते जोगवा घाला जोगवा मागते जोगवा घाला जोगवा
प्रेमात आणि भक्तीत खोटा रुसवा लटका राग पण खूप गोड वाटतो. रखुमाई रुसून कोपऱ्यात बसण्याचं कारण तरी काय? ऐकूया हे दिंडी गीत. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. ती कोण तुझी जनी का बनी तिची कशी केली वेडी फणी. ती कोण तुझी जनी का बनी तिची कशी केली वेडी फणी. दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला. दळण कांडण करून गेला लुगडी धुवायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. तो कोण तुझा तुकोबा वाणी त्यानं कुठं लिहिली दोन चार गाणी. तो कोण तुझा तुकोबा वाणी त्यानं कुठं लिहिली दोन चार गाणी. तेवढ्यासाठी का विमान धडायचं फुकटात बसायला. तेवढ्यासाठी का विमान धडायचं फुकटात बसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. तो कोण तुझा सेना नावी त्याचीच दोपटी यानं का द्यावी. तो कोण तुझा सेना नावी त्याचीच दोपटी यानं का द्यावी. राजाची केली फुकट हजामत लागलाय तासायला. राजाची केली फुकट हजामत लागलाय तासायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला ऐकता ऐकता लागला नचायला. नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला ऐकता ऐकता लागला नचायला. बरं बाई तिथं कबीर होता सावध करायला. बरं बाई तिथं कबीर होता सावध करायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. शुभांगी भावे, नेहा जोशी, प्रज्ञा रायकर जोशी, माया तांबे, रेणुका आठले आणि स्निग्धा तांबे यांनी सादर केलेली लोकगीतं आपण ऐकलीत. याला हार्मोनियम साथ केली होती प्राजक्ता लेले जोगळेकर यांनी. तबला साथ होती केदार साठे यांची आणि तालवाद्य मुक्ता जोशी. याचं निवेदन केलं होतं अपर्णा गोगटे यांनी. लोकसंगीताचा कार्यक्रम सादर केला सखी भगिनी मंडळ रत्नागिरी यांनी. मंडळी, लोकसंगीताच्या या सुरेल मैफिलीतून आपल्या मातीतला सुगंध, लोकजीवनाची लय आणि परंपरेची समृद्धता अनुभवता आली असेल. काळ बदलला तरी आपल्या लोकसंगीताची मुळं आजही तितकीच घट्ट आहेत. हा अमूल्य सांस्कृतिक वारसा आपण असा जपूया, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. सखी भगिनी मंडळ रत्नागिरी यांनी सादर केलेली लोकगीतं आपण ऐकलीत. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं चेतना जोशी यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखळे. बरं तर श्रोते हो, आपल्या आजच्या या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूया नव्या सुरांसह. तोपर्यंत नमस्कार.